जळगाव शहरातील कपड्याच्या दुकानात केलेल्या चोरीचा तपास करत असताना पोलिसांना एका मोठ्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे। मालेगाव येथील ज्वेलर्स दुकानातून मोठ्या प्रमाणावर चांदीच्या दागिन्यांसह वस्तू चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांना जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून तब्बल 6 किलो चांदीच्या वस्तूसह दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। संशयित अल्पवयीन मुलांनी जळगाव शहरातील एका कपड्याच्या दुकानात चोरी करून काही महागडे कपडे व जीन्स पॅन्ट चोरून नेल्या होत्या। याचा तपास करत असताना संशयित आरोपींच्या घरातून मोठ्या प्रमाणावर चांदीच्या वस्तू तसेच दागिने मिळून आले होते। त्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित अल्पवयीन मुलांनी मालेगाव येथील ज्वेलर्स दुकानात चोरी करून त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर चांदीच्या वस्तू व दागिने चोरी केल्याची माहिती समोर आली असून अल्पवयीन मुलांनी याबाबतची कबुली दिली आहे। या प्रकरणात काही संशयित फरार असून त्यांचा सुद्धा शोध पोलीस घेत आहे। दरम्यान एकाच दिवशी 2 मोठी कामगिरी करून संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी जळगाव शहर पोलिसांच्या पथकाला बक्षीस दिला आहे। पकडलेले त्यांच्याकडून बऱ्याच प्रमाणात रिकव्हरी झाली, काय सांगाल? 29 मे रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मैत्री कलेक्शन्स या दुकानामधून काय जीन्स पॅन्ट आणि रक्कम चोरीत गेलं होते। त्यानुसार FIR दाखल झाले होते। आधी या गुन्ह्याच्या तपासामध्ये एक अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं होते आणि त्या मुलांकडनं आमच्या गुन्ह्यामध्ये गेलेलं जीन्स पॅन्ट रिकवर करण्यात आलेलं आहे। त्याच्यासोबत त्यांचं घर सर्च केलं की आणखी काही वस्तू सापडलेल्या आहे। त्या वस्तूमध्ये काय सिल्वरचं ऑर्नामेंट वगैरे सापडले होते। ही वस्तूचं नेमकं कुठून आणलं या विषयावर अधिक तपास केल्यानंतर मालेगावमध्ये किल्ला पोलीस हद्दीमध्ये तन्मय ज्वेलर्स या दुकानामधून त्यांनी चोरी करण्याचं कबुली दिलेलं आहे। तिथं सर्व मिळून 11 लाखाचं मुद्देमाल तिथं गेलं होतं आणि आमच्या गुन्ह्यामध्ये आता सध्या आम्ही 6.5 किलोचं चांदीचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे या अल्पवयीन मुलांकडनं। किती मुलांना अटक केली? अल्पवयीन मुलं असल्यामुळे आम्हाला अटक करता येत नाही। आम्ही सध्या काही अटक नाही केलेलं। 2 मुलांना आता पोलिसांनी निष्पन्न केलं होतं आणि आणखी 2 मुलं आहे असं निष्पन्न झालेलं आहे। कुठून चोरली चांदी काही तपासात समोर आलं आहे का? मालेगावमध्ये किल्ला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। तन्मय ज्वेलर्स म्हणून या दुकानामधून त्यांनी चोरी केलेलं आहे। 2 जून या दिवशी रात्रीच्या वेळी त्यांनी घरफोडी करून या दुकानामधून एवढा सिल्वर चांदीचा वस्तू त्यांनी चोरी केलेला असे निष्पन्न झालेलं आहे। त्यांच्यावरती यापूर्वीचं पण मालमत्ता विरोधात गुन्हा दाखल आहे। जळगाव शहरामध्ये 2 पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हा दाखल आहेत। हे जे मुलगा आहे महागडे कपडे न मिळाल्या कारणामुळे यांनी ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे का? आता सध्या त्यांच्याकडे विचारपूस केला तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांना असे चांगल्या कपडे घालण्याची शौक असल्यामुळे त्यांनी चोरी केलेलं असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणखी काय आरोपी कसे त्या प्रकरणात? आणखी काय 2 आरोपी आहे म्हणून आम्हाला प्राथमिक माहिती पडलेलं आहे। त्या आरोपींचं कोण आरोपी आहे, त्यांचा काय रोल आहे, ही सर्व गोष्टी आम्ही तपास चालू आहे। सर, एका गुन्ह्यामध्ये 2 गुन्ह्याचं निष्पन्न उघडकीस आलेलं आहे। बरोबर आहे। म्हणजे आता आम्ही सुरुवात आमच्या गुन्ह्यामध्ये तपास करत होता। आमच्या गुन्ह्यातले मुद्देमाल सापडल्यानंतर ते घर चेक केल्यानंतर आणखी काही चांदीच्या वस्तू सापडल्या त्या ठिकाणी आणि चांदीच्या वस्तू नेमकं कुठून आणले या विषयावर पुढील तपास केल्यानंतर मालेगावमध्ये एका ज्वेलर्सचं घरफोडी केलेलं आहे असे आम्हाला निष्पन्न झालेलं आहे। एक मिनिट